तर मित्रांनो, कोरडो बेसिक टू ॲडव्हान्स या मधला आजचा क्लास 19 आणि यामध्ये आपण पाहणार आहे कॉमन शेप आणि इम्पॅक्ट टूल, ते पण डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि डायरेक्ट हाच व्हिडिओ पाहत असाल, तर हे चालू आहे आपली कोरडो बेसिक टू ॲडव्हान्स मधला आपला क्लास 19. याच्या अगोदर क्लास म्हणजे क्लास 1 पासून तर क्लास 18 पर्यंत मी YouTubeवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही बाकी व्हिडिओ पाहू शकता. तर कॉमन शेप आणि इम्पॅक्ट टूल तुम्हाला जे टूलबार आहे त्या टूलबार मधील जे 9th नंबरचा ऑप्शन आहे पॉलिगॉन टूल, याचा जर तुम्ही फ्लायआउट ओपन केला तर तुम्हाला यामध्ये कॉमन शेप आणि इम्पॅक्ट टूल मिळून जाईल. याच्या अगोदर क्लासमध्ये आपण शेपिंग रिलेटेड ऑप्शन आणि क्लास 17 मध्ये आपण पॉलिगॉन, स्टार आणि स्पायरल टूल कव्हर केलेले आहे. तर पाहूया कॉमन शेप आणि इम्पॅक्ट टूल स्टेप बाय स्टेप. तर सर्वात अगोदर कॉमन टूल. तर टूलबारमध्ये जे 9 नंबरचा ऑप्शन आहे आपण फ्लायआउट ओपन करू आणि इथून कॉमन शेप हा टूल सिलेक्ट करू. त्यानंतर डायरेक्ट आपण काय करू, अशा प्रकारे ड्रॅग करू. तर तुम्हाला एक इथे शेप तयार झालेला दिसतो. तर हा शेप कसा तयार झाला, तर इथे टूलबारमध्ये जे प्रॉपर्टी टूलबार आहे त्या प्रॉपर्टी टूलबारमध्ये एक तुम्हाला इथे कॉमन शेप नावाचा ऑप्शन दिसते. याचा फ्लायआउट ओपन करायचा आहे, कॉर्नरवरती क्लिक करायचं. तर तुम्हाला यामध्ये खूप काही ऑप्शन दिसतील. बेसिक शेप्स, एरो शेप्स, अजून फ्लो चार्ट शेप्स, बॅनर शेप्स आणि कॉलआउट शेप्स. म्हणजेच याचा जर तुम्ही यूज केला तर तुमचं काम इझी आणि फास्ट होऊन जाईल. समजा आता मला काय करायचं आहे, एक कॉल आउट शेप घ्यायचा आहे. तर मी काय करेल, इथून रेक्टँगल टूल घेईन, असा रेक्टँगल टूल ड्रॉ करायला म्हणजे पूर्ण एक डिझाईन बनवेल आणि यामध्ये माझा खूप वेळ जाईल. तर त्याऐवजी मी काय करेल, इथे कॉमन कॉमन शेप टूल यावरती क्लिक करेल आणि डायरेक्ट इथून कॉल आउट घेईल. म्हणजे कॉल आउट शेप्स आहेत. इथून मी डायरेक्ट कोणताही कॉल आउट देईल आणि अशा प्रकारे ड्रॅग करेल. अशा प्रकारे तो आपल्याला यूज करता येतो. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला खूप काही शेप मिळतात, जे आपल्याला डायरेक्ट इथून ड्रॉ करून ड्रॅग करून यूज करू शकतो. जसा हा बॅनरचा शेप घेतला मी. अशा प्रकारचे बॅनरचा शेप आहे. यामध्ये आपण काही टेक्स्ट लिहू शकतो. यामध्ये असा कलर फिल करू शकतो. जर तुम्हाला प्रत्येक यामध्ये स्पेसिफिक कलर फिल करायचा असेल, तर इथे इंटरॅक्टिव्ह फिल टूलमध्ये ते स्मार्ट टूल मिळतो. तुम्हाला यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपण स्पेशल वेगवेगळे कलर फिल करू शकतो. अशा प्रकारे. तर एवढाच यूज होता आपला कॉमन शेपचा. तर याच्यानंतर पाहणार आहे आपण इम्पॅक्ट टूल. तर इम्पॅक्ट टूल हा एक कोरडवामधील इम्पॉर्टंट आहे की नाही मलाही माहित नाही, कारण मी आता जास्त काही यूज करत नाही. पण याचा यूज पॅरलर आणि रेडियल ग्राफिक इफेक्ट देण्यासाठी होतो. तर तो कसा होतो ते पाहू. तर परत आपण याचा फ्लायआउट ओपन करू आणि इम्पॅक्ट टूल इथून सिलेक्ट करू. इम्पॅक्ट टूल सिलेक्ट केल्यानंतर बस काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे ड्रॅग करायचा आहे. ड्रॅग केल्यानंतर म्हणजे असं एक शेप ड्रॉ होईल तो, आणि तुम्हाला असे एक पॅरलल स्ट्रेट लाईन दिसतील. तर ही स्ट्रेट लाईन का दिसत आहे, कारण इथे तुम्हाला प्रॉपर्टी टूलमध्ये जे पहिलं ऑप्शन दिसते तुम्हाला इथे, हे आहे इफेक्ट स्टाईल. यामध्ये आपण पॅरलल हे सिलेक्ट केलं आहे, त्यामुळे इथे पॅरलल आले. आणि जर तुम्ही ते रेडियल ऑप्शनवरती सिलेक्ट केला तर रेडियल एक सर्कल टाईप अशा प्रकारच्या लाईन्स येतील. आणि याची जर अशा प्रकारे साईज वाढली असेल तर कमी कशी करायची, इथे तुम्हाला रेड पॉईंट दिसतो, यावरती क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं असं, तर ते साईज अशी कमी होईल. तर हा टूल यूज करताना थोडं कॉम्प्युटर म्हणा तुमची सिस्टम लॅग करेल. तर अशा प्रकारे आपण हे रेडियल्स ऑप्शनचा यूज करू शकतो आणि अशा प्रकारचे इफेक्ट आणू शकतो. तर हे सोशल मीडिया पोस्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे इफेक्ट दिसायला मिळतात. त्यानंतर यामध्ये काही आणखी पण खूप काही ऑप्शन आहेत, ते आपण पाहू. तर सर्वात अगोदर ऑप्शन दिसते तुम्हाला इथे इनर बाउंड्री अँड आउटर बाउंड्री. तर याला पाहू आपण अगोदर इनर बाउंड्री. तर अगोदर काय करू आपण, परत हा फ्लायवूड ओपन करू आणि इथून स्टार टूल सिलेक्ट करू आणि इथून कॉम्प्लेक्स स्टार या ऑप्शनवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे कंट्रोल प्रेस करून असा एक कॉम्प्लेक्स स्टार ड्रॉ करू. इथे तुम्ही नंबर ऑफ साईड्स वाढवू शकता, कमी करू शकता. तर आपण इथे 19 समजा 9 घेतले मी. आणि त्यानंतर काय करायचं आहे, याला अशा प्रकारे यावरती आणायचं आहे. आणल्यानंतर काय करायचं आहे, जो आपण ड्रॉ केलेला इम्पॅक्ट टूलने ड्रॉ केलेला इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे इनर बाउंड्री यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक तुमच्या समोर येईल. अशा प्रकारचा एरो येईल, दिसतो मी याला मूव्ह करत आहे. अशा प्रकारचा एरो येईल. याला करायचं, या एरोला या बाउंड्रीवरती घेऊन यायचं आहे. स्टार जो आपण ड्रॉ केलेला आहे कॉम्प्लेक्स स्टार, त्याच्या बाउंड्रीवरती घेऊन अशा प्रकारे क्लिक करायचं. आणि त्यानंतर हा जर आपण स्टार इथून मूव्ह केला तर अशा प्रकारे एक त्याची इनर बाउंड्री तयार होईल. अशा प्रकारे त्या टूलचा आपण यूज करू शकतो. याला काय करतो मी, कंट्रोल जेट करतो. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. त्यानंतर आहे आउटर बाउंड्री. परत आपण या इफेक्टला, आपण जो आपण दिलेला रेडियल इफेक्ट आहे याला सिलेक्ट करू
सिलेक्ट केल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आउटर बाउंड्री, आणि यावरती जर क्लिक केलं आणि त्यानंतर परत अशा प्रकारचा एरो येईल. या बाउंड्रीवरती आपण परत क्लिक केलं तर ते जो आपण रेडियल इफेक्ट दिलाय तो याच्या आतमध्ये येईल. म्हणजे त्याच्या आउटर बाउंड्रीवरनं यामध्ये येईल. अशा प्रकारे आपण त्याचा यूज करू शकतो. तर याला करू आपण कंट्रोल जेट करून परत अंडू करू. आता समोरचा आपण याचा प्रॉपर्टी बघू. तर यामध्ये दिसते तुम्हाला इथे अँगल ऑफ रोटेशन, हे तर तुम्हाला माहीतच असेल. समजा आता आपण इथे 15चा अँगल दिला, 5चा द्या 10चा किती द्यायचा, इथे 15चा अँगल दिला. तर तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा आपण सर्कल किंवा अशा प्रकारची एक ड्रॉइंग करतो तेव्हा याला किती काही रोटेट केलं तर ते आपल्याला दिसणार आहे का? त्याकरिता आपल्याला दुसरा शेप पाहिजे. आपण काय करू, याला डिलीट करू आणि इथून परत इम्पॅक्ट टूल सिलेक्ट करू. इम्पॅक्ट टूल सिलेक्ट केल्यानंतर इथे पॅरलल हे ऑप्शन इफेक्ट स्टाईल मधून सिलेक्ट करू आणि त्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग करू. तर अशा प्रकारचा इफेक्ट येईल. आणि आता जर मी याला काय केलं, इथून जर अँगल ऑफ रोटेशनची व्हॅल्यू दिली 10 दिली, तर यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतो. हे याचा थोडा अँगल अशा प्रकारे चेंज झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण याचा अँगल चेंज करू शकतो. त्यानंतर जो ऑप्शन आहे दिसते आता स्टार्ट अँड एंड पॉईंट. आता हे ऑप्शनवरती मी सिलेक्ट केलंच नाही आणखी. सिलेक्ट केलं तर तुम्हाला ब्लॅक अशा ब्लॅक कलर झालेलं दिसते, सिलेक्टेड दिसते. आणि सिलेक्टेड तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, एक रॅन्डम स्टार्ट पॉईंट अँड रॅन्डम एंड पॉईंट. तर याला आपण अगोदर रॅन्डम स्टार्ट पॉईंट या ऑप्शनवरती क्लिक करू. स्टार्ट पॉईंट म्हणजे आपण काय केलं होतं, इथून ड्रॉ केलं होतं. जेव्हा आपण शेप इथून ड्रॉ केला होता तर याचा काय होईल, जो रॅन्डम स्टार्ट पॉईंट केला तर हा अशा प्रकारे थोडेसे फेंट होत जातील लाईन, म्हणजे असे कमी कमी होत जातील. आणि तेच जर आपण याला करू रॅन्डम एंड पॉईंट वरती करू तर ते इकडल्या थोड्या लाईन अशा कट होत जातील, अशा फेंट होत जातील. अशा प्रकारे यूज होतो. आणि डायरेक्ट तुम्ही हे चेक बॉक्स आहे, तुम्ही डायरेक्टली दोन्ही पण चूज करू शकता. अशा प्रकारे दोन्ही लाईन्स फेंट होतील. अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो. त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला, आपण याला करू अनटिक करू अगोदर. तर थोडा म्हटलं मी तुम्हाला कॉम्प्लेक्स टूल आहे, म्हणजे थोडा तुमचा सिस्टम लॅग करू शकतो. आता आपण इथे ड्रॉ केलाय, त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याला सिलेक्ट करायचं आहे, इथे इम्पॅक्ट टूल सिलेक्ट करू देऊ. आणि त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला मिनिमम अँड मॅक्झिमम, ह्या यामध्ये लाईन ब्रीथ. तर आपण काय करू, अगोदर याची मिनिमम ब्रीथ इथून 0.007 आहे, इथून वाढवायची थोडी. दिसला का तुम्हाला काही चेंजेस यामध्ये? तर अशा प्रकारे याची जी मिनिमम ब्रीथ आहे लाईन मधली ते वाढतो. आता मिनिमम ब्रीथ म्हणजे यामुळे तुम्हाला दोन प्रकारच्या लाईन दिसतात. आता काय करू आपण, आता मिनिमम मी 0.027 केला आणि याची पण आपण थोडी व्हॅल्यू देऊन देऊ. याला पण थोडं अशा प्रकारे इन्क्रीज करू. तर यामध्ये तुम्हाला आता दिसलं असेल की जेव्हा आपण याची व्हॅल्यू 0.097 दिली तेव्हा हे जे स्पेशल लाईन्स आहेत यामध्ये हे मॅक्झिमम लाईन आहेत. हे जे मोठं दिसतात हे मॅक्झिमम लाईन आहे. अशा प्रकारे याची जे ब्रीथ आहे ते वाढणार आहे. आणि मिनिमम दिली 0.027 ते तुम्हाला छोटे छोटे लाईन्स दिसत आहेत, ती आहेत. म्हणजे इथून आपण अशा प्रकारे याला इफेक्ट देऊ शकतो या ऑप्शनचा यूज करून. समजा इथे आपण आता 17 दिलाय, आता याची व्हॅल्यू आपण कमी करू थोडी. तर दिसते तुम्हाला ही जी मिनिमम व्हॅल्यू दिली तर हे थोडेसे पूर्ण अशी फेंट होत, म्हणजे त्याची ब्रीथ कमी होत गेली. अशा प्रकारे याचा यूज होतो. त्यानंतर याला करू आपण कंट्रोल जेट करून पूर्ण थोडं रिसेट करू. आणि त्यानंतर तो ऑप्शन दिसतो आपल्याला इथे लाईन ब्रीथ, या ऑप्शनवरती क्लिक केलं. या ऑप्शनवरती म्हणजे हीच ऑप्शन आहे ते, पेन हा तुम्हाला काही वेगळा मिळत नाही, हेच ऑप्शन आहे ते. त्यानंतरचं ऑप्शन आहे इथे ब्रीथ स्टेप. आता यामध्ये ब्रीथ स्टेपचा यूज काय होतो ते बघू. तर आता मी इथे 0 आहे, तर इथे मी जर समजा अशी व्हॅल्यू वाढवली तर तुम्हाला चेंजेस काही दिसतो का यामध्ये? नसेल दिसला तर मी सांगतो. तर आता आपण काय केलं, जे मिनिमम आणि मॅक्झिमम ही जी व्हॅल्यू दिलेली आहे त्यामुळे अशा प्रकारची लाईन कोणती कोणती थोडी जास्त वृत्त आलेली आहे आणि कोणती कमी आली, म्हणजे हे मिनिमम आणि हे मॅक्झिमम. त्यानंतर जेव्हा आपण इथे स्टेप वाढू तेव्हा या मिनिमम आणि मॅक्झिमम याच्या मनामध्ये अशा काही स्टेप येतील, अशा काही लाईन्स येतील. समजा इथे मी 4, आता इथे काय करू आपण 0 करू. आणि
0 करू. तर यामध्ये तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम हे दोनच लाईन दिसतील. आणि इथे जर मी अशा प्रकारे स्टेप वाढवले, तर यामध्ये तुम्हाला काही लाईन अशा ऍड झालेल्या दिसतील. तर अशा प्रकारच्या यामध्ये काही अशा लाईन्स ऍड होतात. तर अशा आपल्याला देऊ शकतो. आणि त्यानंतरचं ऑप्शन दिसते रँडमाइज विथ ऑर्डर. याचा जो ऑर्डर सिक्वेन्स आहे आपण चेंज करू शकतो. ऑप्शनवरती क्लिक केलं तर आपल्याला एक सिक्वेन्स मिळतो. आता मी परत काय करतो, त्याला अनचेक करतो आणि त्यानंतर हा तुम्हाला एक असा सिक्वेन्स दिसतो, म्हणजे छोटा, मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, मग एक सिक्वेन्स मध्ये दिसतो. त्यानंतर इकडे छोटा होत गेला आणि या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला एक रँडम ऑर्डर दिसतो. परत आपण यावरती काय करू, अशा प्रकारे. तर तुम्हाला दिसतो यामध्ये इफेक्ट की कोणती जाडी, कोणती बारीक, कोणती जाडी, परत जाडी, अशी बारीक, अशा प्रकारे याचा यूज होतो. म्हणजे एकच सिक्वेन्स राहत नाही. आणि त्यानंतर ऑप्शन आहे मिनिमम, यामध्ये स्पेसिंग, लाईन स्पेसिंगचा यूज होतो. तर याला काय करू, आपण डिलीट करू आणि परत अशा प्रकारे ड्रॅग करू. ड्रॅग केल्यानंतर यामधली जे मिनिमम आणि मॅक्झिमम थोडी यामधली ग्रीथ वाढवून देऊ. अशा प्रकारे वाढवून दिली. त्यानंतर जो ऑप्शन दिसते आपल्याला मिनिमम अँड मॅक्झिमम स्पेसिंग, लाईन स्पेसिंग आहे. आता इथे 0 आहे, 100 आहे. आपण याला करू थोडंसं वाढू. तर तुम्हाला दिसला असेल यामधला डिफरन्स, की जेव्हा आपण मिनिमम याची जर समजा आपण व्हॅल्यू वाढवली, तर जे मिनिमम लाईन्स आहेत, हे जे मिनिमम लाईन्स आहेत यामधले जे स्पेसिंग वाढते. इथे 130 आहे, वाढते, अशा प्रकारे वाढते. आणि त्याचबरोबर जी मॅक्झिमम लाईन आहे त्यामधली अशी स्पेसिंग वाढते, अशा प्रकारे. अशा प्रकारे तुम्हाला इथे स्पेसिंग दिसतो. तर याला काय करू, कंट्रोल झेड करून आपण अंडो करू आणि त्यानंतर जो ऑप्शन दिसते आपल्याला परत स्टेप. तर याला काय करायचं, आपल्याला अगोदर याला डिलीट करू आणि परत येथून इम्पॅक्ट टूल सिलेक्ट करून अशा प्रकारे ड्रॅग करू आणि ड्रॉ करू. ड्रॉ केल्यानंतर याची थोडी आपण साईज वाढवू, अशा प्रकारे. आणि त्यानंतर स्टेप. आता मी काय करतो, जी स्टेपची व्हॅल्यू आहे ती वाढवतो. तर यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की जेव्हा जे मिनिमम आणि मॅक्झिमम आहे त्यामधली जे स्पेसिंग आहे त्यामध्ये काही स्टेप ऍड होतात. 0 करतो, एंटर केलं. पुढे यामधले आपण काय करू, मिनिमम आणि मॅक्झिमम थोडे वाढवून देऊ आणि मॅक्झिमम थोडे आपण काय करायचं, कमी करू. आणि इथून स्टेपची स्पेसिंग अशा प्रकारे वाढवू. तर यामध्ये काय होईल की जे स्पेसिंग आहे आपल्या कशामधली स्टेप मधली ते वाढणार आहे. इथे तुम्हाला जे मिनिमम आणि मॅक्झिमम मधली स्पेसिंग आहे त्यामधली स्पेस वाढते. तर ऑप्शनचा हा यूज होतो. त्यानंतर रँडमाइज स्पेसिंग ऑर्डर, यावरती क्लिक केला तर ते रँडमाइज होईल, म्हणजे एक सिक्वेन्शियल ऑर्डर मध्ये होईल. आणि अनसिक्वेन्शियल म्हणजे रॅन्डम होईल ते, म्हणजे कोणती लहान कोणती मोठी, अशा प्रकारे यूज होतो. आता सध्या हे जे माझं सिस्टम थोडं लॅग होत आहे त्यामुळे तुम्हाला इथे प्रॉपर तो इफेक्ट दिसत नाहीये, लोड होत आहे. तर तुम्ही यावरती प्रॅक्टिस करून पाहिजे, तुम्हाला तो समजूनच जाईल. त्यानंतर याला करू आपण परत डिलीट करू. हा डिलीट का करायला कारण थोडा सिस्टम लॅग करायला आहे त्यामुळे. थोडी मिनिमम कमी करू हे, अशा प्रकारे. हे मिनिमम, हे मॅक्झिमम. त्यानंतरचं ऑप्शन दिसते आपल्याला इथे लाईन स्टाईल. आता याची स्टाईल हे तुम्हाला अशा शेपमध्ये दिसतात. यावरती क्लिक केला तर या शेपमध्ये पण आपण अशा शेपमध्ये येतील. त्यानंतर यामध्ये भरपूर तुम्हाला शेप दिसतात. अशा शेपमध्ये आपण याला यूज करू शकतो. आणि एक सरळ लाईन मध्ये पण आपण याला यूज करू शकतो. आता यामधलं एक शेप टूल बाकी राहिलेला आहे. तर याला काय करू आपण,
अगोदर डिलीट करू आणि डिलीट केल्यानंतर परत इम्पॅक्ट टूल घेऊ आणि अशा प्रकारे ड्रॅग करू आणि त्यानंतर हे दिसते तुम्हाला ऑप्शन आलेला आहे वायडेस्ट पॉईंट. तर आता वायडेस्ट पॉईंट याची जर आपण काय करू अगोदर याला 0 करू. 0 केला. समजा आता मी 4 केला इथे इथे आपण याला पूर्ण 0 करून टाकू. जेव्हा आपण 0 करू तर काय होईल जी इकडल्या साईडनं इफेक्ट आहे हे पूर्ण अशा लाईन फेंट 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 इकडे पूर्ण लाईन अशा डार्क होतील. असे तुम्हाला इथे कमी कमी होत गेलेले दिसते आणि हेच जर आपण अशा प्रकारे वाढवले तर इकडले काय होतील अशा प्रकारचे तुम्हाला फेंट फेंट कमी कमी होत जातात आणि इकडे अशा प्रकारे वाढत वाढत जातात. तर अशा प्रकारे आपण या टूलचा यूज करू शकतो आणि वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. फक्त जेव्हा तुम्ही हा टूल वापराल तर थोडा सिस्टम लॅग व्हायचा प्रॉब्लेम येईल आणि यावरती थोडं प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला हा टूल नक्की समजून जाईल आणि याविषयी नक्कीच तुमच्या मनात काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.